एवढा अवघड कलर आहे की मला बोलता येत नाही. आम्ही कॉन्व्हेंटवाले नाही, मराठी मीडियमवाले होते ना म्हणून. मित्रांनो, आज माझी जर्नी सुरू होते. आता जस्ट मी कल्याण स्टेशनवर आलो आहे. कल्याण स्टेशनवरून मी कसाराची ट्रेन पकडणार आहे. कसारावरून पुढे मी जाणार आहे. आता जस्ट तिकीट काढली मी कसाऱ्याची. ॲक्च्युली एक्सप्रेसने पण जाता येतं आपल्याला, पण एक्सप्रेसने कसं आहे ना, मला जरा लेट होत होतं आणि एक ट्रेन होती ती पण सुटली, म्हणून मी आता चाललो आहे कसारा ट्रेनने. तर 4वर ट्रेन येते. पोचलो बघा या ठिकाणी. कसारा लागली नाही अजून, ती लागणारच आहे. छोटासा लफडा आला आहे. 4वर ना येतात, ती आता 2वर येते कसाराची ट्रेन. हे बघा बघा लोक कशी पळतात बघा. तर मी आता 2वर चाललो आहे, कारण की ट्रेन 2वर येते. बघा कसे पळतात सगळे, बघा बघा बघा. चला आपली पण ट्रेन येतात, आपल्याला पण पाहावंच लागणार आहे मला असं वाटतं आता, कारण कसारी ट्रेन आलेलीच आहे. ऑलमोस्ट आले कसारी ट्रेन. तर याच ठिकाणी आता मी आलो आहे कल्याण स्टेशनवर आणि आता प्लॅटफॉर्म क्रमांक 4वर मी जातो आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 4वर आलो आहे म्हणजे मी ऑलमोस्ट पुढे जातो आहे. आणि आता बघू ट्रेन कधी येते, कसाऱ्याची ट्रेन. याच ठिकाणी आपली ट्रेन आली कसाऱ्याची आणि मी आता कसाऱ्यावर चालणार आहे, कारण मला बघायचं आहे हिरवं गार लोकेशन असं. मित्रांनो, आता मी आलो आहे कसारा स्टेशनवर आणि इकडनं पुढे मी चाललो आहे. आता त्याला मला काळी पी त्या गाडीने चाललो आहे. कसाऱ्याला आलो मी आणि हे दादा स्टेशनवर उभे होते आम्हाला घ्यायला, म्हणजे भाडं घेण्यासाठी. हो आलो आलो. आणि ऑलमोस्ट आता नाशिकसाठी गाडी पकडणार आहे आम्ही. CBS नाशिकला CBS तिकडे जायचं आपल्याला. लास्ट टाइम मी इथं रतनगडला आलो तर इथं कसाऱ्याला आलो आणि डायरेक्ट आता मी इकडे आलो. आता तर बघा द्वारकाला जायचं ना आपल्याला CBS जायचं. मस्त 100 रुपयेमध्ये नाशिकला जायचं आपण. आले मस्त. कसारा पण चांगला आहे. सगळे नाशिकलाच घेऊन जातात बेसिकली सर्वांना, कारण की नाशिकला जाण्यासाठी हा मार्ग आहे ना, म्हणजे हा रूट तो एकदम इझी रूट बोलतात. कारण की एक्सप्रेसने जाण्यापेक्षा तुम्ही इकडनं काय पी करून गेलं ते चांगलं बरं आहे. पाय दुखतात का म्हणून का? हां, मागे बसल्यावर पाय दुखतात म्हणून का? आता मला पण सवय नाही, तुम्ही कसं बसलो आता मला समजत नाही. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे माझ्या फेवरेट सिटीमध्ये म्हणजे नाशिक. तर आज उद्या परवा 3 दिवस आपण नाशिकमध्ये आज मस्त मजा करू, मस्त फिरू नाशिकमध्ये. फक्त नाशिकमध्ये 2 दिवसापासून पाऊस पडत नाही असं ऐकलं आहे. पाऊस पडलं पाहिजे नाशिकमध्ये बस. ते व्हिडिओ बनवतो भारी आहे. फायनली मित्रांनो, आता नाशिकला मी फिरायला तर आलेलोच, पण अजून एक कारण होतं. ते म्हणजे जे कारण आहे त्या ठिकाणी मी चाललो आहे आणि ते आत्ता मी त्याआधी पहिले करून घेऊ, आपण नंतर ते फिरूया. तर बेसिकली मी ह्याच कारणामुळे आलेलो आज नाशिकमध्ये. तर आणि आज आपण जाणार आहे माझ्या भावाची गाडी घ्यायला. यो 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 माझा भाऊ माझा भाऊ बुलेट घेतोय. बुलेट ड्रीम बाईक, एकदम जॅकेट गिट घालून एकदम टकाटक. आता आम्ही बुलेट घ्यायला जाणार आहे आज. मस्त व्हिडिओ बनवतो याची मस्त एकदम भारी. आणि तेच खूप आनंद आहे, म्हणजे बुलेट घेतल्यावर म्हटलं यार बुलेटवर एकदम माणूस कसाही असतो सेक्सी दिसतोच भाई, काही बोल. सो तर भाऊ बुलेट घेतो माझा. तर बघूया आपण आता पुढे जाऊन कसं काय. लुक तर बघितला बुलेटचा मी, एक मस्त गाडी एकदम भारी. बघूया, जाऊ आपण आता गाडी घेऊन येऊया. एकाने गाडी काढली आहे, गाडी रेडी झाली आमची. गाडी घालून आता मस्त बुलेट 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 बुलेट
क्लासिक 350. हां, मला नाव नव्हतं माहिती. क्लासिक 350. कलर कुठला आहे? मेलानिन ब्रॉन्झ. येस, एकदम बरं, एक नंबर कलर आहे. एवढा अवघड कलर आहे की मला बोलता येत नाही. आम्ही कॉन्व्हर्टवाले नाही, मराठी मीडियमवाले होते ना, म्हणून. खूप मजा येणार आहे आज, खूप खूप भारी. तर मित्रांनो, वेट इज ओव्हर. आता आम्ही शोरूमच्या बाहेर आलो आहे. जस्ट शोरूमच्या बाहेर आलो आहे आपण. तर या ठिकाणी जस्ट बुलेटच्या शोरूममध्ये आलो आहे. आणि एकदम खूप छान छान गाड्या आहेत. तुम्ही बघू शकता ठिकाणी, बघा या ठिकाणी बघू शकतात 101 अशा बुलेट्स आहेत. मस्त बुलेट्स आहेत त्या 101. आपलीवाली वाटतं थोडं आतमध्ये. आपण मस्त व्हिडिओ पण काढू, व्हिडिओ पण बनवू मस्त त्याच्यावर. मावशी, आपलं नारळ पाहिजे होता, नारळ का? हां, आणू ना. मग मी तर बोलली होती पप्पांना. मावसा होतं ते घरी पुढं मग काय विषय नाही. तर या ठिकाणी आपण शोरूममध्ये जातो. आता या ठिकाणी शोरूममध्ये आलो. बॅकग्राऊंडला पूर्ण शोरूममध्ये जाऊन बघूया कसं काय. ओ, एक नंबर. आपली गाडी कुठे? आपली गाडी कुठे? आपली गाडी कुठे? आपली गाडी कुठे? तो टाईम आहे. थोड्या वेळात आपल्याला आपली गाडी भेटणार आहे. थोड्या वेळात, फक्त 5 मिनटं वाट बघावं लागणार. फक्त आता 5 मिनटात आपली गाडी आपल्याला भेटणार आहे. आणि जे दुसरे आहेत जे बुलेट घेणार आहेत ते पण व्हिडिओ बनवतात. हे बघा, त्यांच्याकडे मम्मीचा मोबाईल. वा, एक नंबर, एकदम छान टेक आला यांचा. त्यांच्याकडे गोप्रो पण आहे. ते गोप्रोमधून एक टेक घेतात ते. ओके, तर या ठिकाणी म्हणजे एक व्हिडिओ पण निघून जाते रीलसाठी आणि एक यूट्यूबसाठी व्हिडिओ पण होऊन जाते. मतलब हे बघा, या ठिकाणी बुलेट चालू. मी राहू दे ना. पण ती विकलं झाल्यानंतर लावता नाही येणार. संपल्यावर थोडा वेळ हे करून देऊ आपण त्याला. लावता येईल आपल्याला. गाडी चालवली. भावाने गाडी घेतली, बुलेट. फायनली गाईज, आम्ही बुलेटवर बसलोय, मी आणि माझा भाऊ. एकदम भारी गाडी चालवतोय भाऊ, एकदम भारी. मस्त हेल्मेट घालून एकदम भारी गाडी बघा तुम्ही. फक्त गाडी बघा मित्रांनो, गाडी बघा फक्त. गाडी एक नंबर, एक नंबर गाडी, एक नंबर. मज्जा आहे गाईज, मज्जा आहे. आमच्या घरात आली त्याला बुलेट आली आमच्या घरात. मस्त आता बुलेटवरून फिरून झालंय. आता आम्ही काढली आहे कारमध्ये फिरतोय आम्ही दोघे तिघं. आम्ही जण आता मस्त पुढे चालतोय, फिरत पुढे जातोय, काय माहिती चाललंय पण फिरत बुलेट फिरून झाली आता कार. मी पण पोलीस. सगळी पार्टी करतात रे पोलिस. तर मित्रांनो, आता नाशिक एक्सप्लोर करता मी पोचलो आहे बग्गा स्वीट्समध्ये. या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझ्या बॅकग्राऊंडला बग्गा स्वीट्स आहे. असं बोलतात की या ठिकाणी चांगले स्वीट्स भेटतात, चांगलं डेअरी प्रोडक्ट भेटतात. तर मी एकदा एक्सप्लोर करून बघतो, खाऊन बघतो कसं लागतं काय, मग तुम्हाला मी सांगतो. जस्ट आता एक पेढा ट्राय करून बघतो आहे. खूप छान पेढा आहे खरोखर, एकदम सुंदर पेढा आहे, एकदम सुंदर, बेस्ट पेढा आहे, बेस्ट. मी साखर म्हणजे शुगर असं खात नाही, पण पेढा खरंच खूप चांगला आहे. तर या एक ठिकाणी आपण बग्गा स्वीट्समधनं थोडे स्वीट्स घेतले घरी घेऊन जाण्यासाठी. बघा तुम्ही या ठिकाणी. तर मित्रांनो, मी आता आहे नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये आलो आहे हा कोंडाजी चिवडा घेण्यासाठी. तुम्ही बघू शकता हा कोंडाजी चिवडा. हा नाशिकमधला एक फेमस चिवडा आहे कोंडाजी चिवडा, जो की मी जेव्हा पण नाशिकमध्ये येतो तेव्हा मी हा नक्कीच घेतो आणि घरी घेऊन जातो घरच्यांसाठी. आणि ट्राय करा कधी तुम्ही नाशिकमध्ये आले ना तर कोंडाजी चिवडा तुम्ही. हा कुठला आहे? हा पर्सन आहे का? अच्छा, हां सॉरी मी पण का. अच्छा बघा, हा कोंडाजी चिवडा ॲक्च्युली ओरिजिनलमध्ये तो पर्सन होता वेगळा कुठला तरी, भेळ होती ती. आणि हा कोंडाजी चिवडा हा बघा आहे. तर तुम्ही नाशिकमध्ये आला तर नक्कीच हा चिवडा ट्राय करा. मी तर सांगतो तुम्हाला नक्कीच. मी तर एक पॅकेट घेतलं आहे घरच्यांसाठी, तुम्ही पण घेऊन जा. चला का, थँक्यू.
काढलं